भारत देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची बुधवारी 100वी जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी केली जाते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 25 डिसेंबर हा दिवस दरवर्षी सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा राजकारणासाठी प्रेरणादायी आहे, असे मत मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी नागापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्र प्रदर्शनीमध्ये उद्घाटक म्हणून आपल्या संबोधनातून व्यक्त केले आहे. प्राप्त माहितीनुसार भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नागापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते करण्यात आले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या विविध चित्रांनी नागापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य चित्र प्रदर्शनीमध्ये प्रत्येकाचे मन मोहून घेतले. मैं देश नहीं झुकने दूंगा या एका वाक्याने संपूर्ण देशवासियांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे चित्रातून प्रत्येकाला त्यांच्या जीवनमानाचे खरे दर्शन झाले. यावेळी तालुका अध्यक्ष गजानन खडके, यशवंत केवलराम काळे, बलदेव खडके, दिनेश चव्हाण, गंगाराम गायन, ललित ठाकूर, किशोर हेकडे, ओंकार झरेकर, गोपाल खडके, साहेबराव अंबोरे, सरपंच सुजित भास्कर, वज्रेश्वर म्हरस कोल्हे, मानसाराम ठाकरे, शंकर बेलसरे, केवल झामरकर, रवी मावस्कर, उपसरपंच भजनलाल राजाने, गजानन येवले, पोलीस पाटील सह परिसरातील भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केवलराम जी काळे साहब, वैसे ही इस गांव के सरपंच सुजीत जी वाजपेयी, इनका जन्म शताब्दी महोत्सव है। अटल जी ने जो कार्य किया है पूरे भारत में, आज भी उनका बहुत सा ऐसा कार्य जो आज भी सभी क्षेत्र में गूंज रहा है। उनके विकास काम रहो, उनकी आवाज रहो, उनके हर एक कार्यक्रम, हर एक उनका जो भारत के लिए दिया हुआ त्याग किया उन्होंने, वो हर एक उनका सहभाग अपने पूरे भारत देश में गूंज रहा है। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।